So let us write first the definition of metric space. Metric space ची definition आपण आज लिहित आहेत पहिल्यांदा, and then we will go further for the लिहा definition. If capital X is a non-empty set, capital X is a non-empty set. Read on. Capital X is a non-empty set. Then map D from X cross X to R किंवा R plus घ्यावं लागेल, कारण जे D असतो ना तो डिस्टन्स सारखा बिहेव करतो, म्हणजे सगळ्याच टर्म्स त्यातल्या पॉझिटिव्ह असतात. सो आपला जो टॉपिक आहे मेट्रिक स्पेस, पेपरचं नाव आहे हे, आणि त्यातलं पहिलं युनिट आपण पाहतोय. सुरुवातीला आपण डेफिनेशन ऑफ अ मेट्रिक पाहणार आहोत. The first is the definition of a metric. If capital X is a non-empty set, if capital X is a non-empty set, comma, then a map म्हणजेच function, then a map D from X cross X to R plus, कारण आपण काल पाहिलं होतं, इट कन्सिस्ट ऑफ द जे इमेजेस असतात ना, दोज आर द पॉझिटिव्ह रियल नंबर्स. इज अ मॅप D from X cross X to R plus. It's said to be a metric, is said to be a metric if it satisfies the following conditions. Said to be metric, comma, if the 4 conditions are there. याच्या एकूण 4 कंडिशन्स आहेत. देर आर 4 कंडिशन्स फॉर अ मेट्रिक. पहिली आहे, ठीक आहे, द सेकंड दिस इज फॉर ऑल एक्स वाय. प्रत्येक एक्स वाय साठी ही कंडिशन असते, म्हणजे डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ही जी असते ना ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असते. दुसरी जी कंडिशन आहे ती अशी आहे, पहा, डी ऑफ xy equal to 0 if and only if x equal to y. म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स 0 कधी असतं, जर x आणि y सेम असतील. दिस इज फॉर ऑल एक्स वाय झेड बिलॉंग टू कॅपिटल एक्स. इफ दिस इज फॉर ऑल एक्स वाय झेड, प्रत्येक एक्स वाय झेड साठी हे सगळं ट्रू असलं पाहिजे. दिस इज फॉर ऑल एक्स वाय झेड बिलॉंग टू कॅपिटल एक्स. ही दुसरी कंडिशन आहे. द third condition is the symmetry, that is d of xy is equal to d of yx. म्हणजे डिस्टन्स बिटवीन x and y and distance between y and x is same. याला आपण काय म्हणतो, सिमेट्री असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज द सिमेट्री. याला आपण सिमेट्री असं म्हणतो. द फोर्थ अँड द लास्ट कंडिशन, याची जी शेवटची कंडिशन आहे ती म्हणजे ट्रायंगल इनइक्वालिटी आहे. इट इज d of xy is less than or equal to d of xz plus d of zy. याला काय म्हणायचंय, ट्रायंगल इनइक्वालिटी. दिस इज कॉल्ड ॲज द ट्रायंगल इनइक्वालिटी. दिस इज कॉल्ड ॲज द ट्रायंगल इनइक्वालिटी. ठीक आहे. तर अशा जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, इफ दीज कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, देन वी से दॅट हा जो डी आहे त्याला काय म्हणतात, मेट्रिक म्हणतात. आपण वरतीच लिहिले की डी इज कॉल्ड ॲज अ मेट्रिक. तर डी हा मेट्रिक असण्यासाठी, म्हणजे कुठलाही मॅपिंग फ्रॉम एक्स क्रॉस एक्स टू एक्स हा मेट्रिक असण्यासाठी एकूण 4 कंडिशन्स आहेत. ही 4 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, देन वी से इट इज कॉल्ड ॲज अ मेट्रिक. ओके. तर इथं वरती लिहिलेच आहे, देन दिस इज सेड टू बी अ मेट्रिक. आणि जर हा कॅपिटल एक्स, if that capital X is equipped, म्हणजे if capital X is given along with a metric, then it is called as a metric space. Okay. तर metric space ची काय डेफिनेशन आहे मग, an ordered pair x comma d, an ordered pair x comma d, म्हणजे हा नॉन एम्प्टी सेट आणि हा d है ना. म्हणजे if capital X is equipped with, म्हणजे is given with a metric d, then it is called as a metric space. Is called as, याला काय म्हणतात, अ मेट्रिक स्पेस. इज कॉल्ड ॲज अ मेट्रिक स्पेस. डेफिनेशन क्लिअर झाली आहे. दिस इज द मेट्रिक स्पेस. डेफिनेशन ऑफ
मेट्रिक स्पेस. नाव वी विल सी वन एक्झाम्पल. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया. ओके, ह्या ऑनलाईनमध्ये असं वेळ जातो ना अवांतर याच्यामध्ये सेटिंगमध्ये, तर त्यामुळं थोडंसं फास्ट आपण गेलं पाहिजे. नाव वी विल सी वन डेफिनेशन ऑफ वन एक्झाम्पल ऑफ अ मेट्रिक. म्हणजे तुम्हाला एक मॅपिंग दिलेली असेल, एक नॉन एम्प्टी सेट दिलेला असेल आणि तुम्हाला ते मेट्रिक आहे असं दाखवायचं आहे. म्हणजेच तो गिव्हन सेट मेट्रिक स्पेस आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. ओके, इंटरनेट प्रॉब्लेम इज अगेन देअर. असो पण पर्याय नाही आहे. इंटरनेट प्रॉब्लेम असला तरी हे असंच व्हायला रोजच्या रोज आहे ना. आवाज येतोय ना व्यवस्थित माझा तुम्हाला? तुम्हाला काही अडचण नाही ना? इंटरनेट माझ्या बाजूनं वाटतंय मला कमी येत नाही? ठीक आहे, चाल. असो, थोडं समजून घेत जा, कारण आता ह्याला काही पर्याय नाही. ह्याच वेळेला बरोबर नेट चाललंय आपलं, म्हणजे दुपारी व्यवस्थित चालतंय. असो, तर एक एक्झाम्पल पाहूया. लिहा वन एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, राईट द क्वेश्चन. हे आपल्या पुस्तकातलेच आहेत एक्झाम्पल्स. शो दॅट द फंक्शन डी. प्रश्न लिहा. शो दॅट, सोपा प्रश्न आहे हा, सगळ्यात बेसिक आहे. शो दॅट द फंक्शन स्मॉल डी, function small d from r cross r to capital R defined by d of xy is equal to mod of x minus y. Defined by definition आहे d of x comma y is equal to mod of x minus y for all x comma y belongs to R is a metric on R. is a metric on R. हे जे आहे ना, हे मेट्रिक आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. is a conditions are satisfied then we say that D is a metric. So let us verify one by one. तर आपण एक एक प्रॉपर्टी इथं व्हेरीफाय करूया. इथं लिहा वाटलं तर असं. टू शो दॅट D is a metric we verify the following conditions. To show that or to verify that, to show that D is a metric, to show that D is a metric, comma, we verify the following conditions. We verify the following conditions. One by one आपल्याला ह्या conditions verify करायच्यात. Verify the following conditions. So very first condition is that D of xy should be greater than or equal to. आता हा जो मॉड असतो ना, आपल्याला माहिती आहे मॉड ऑफ x मायनस वाय हा नेहमीच पॉझिटिव्ह असतोय ना. म्हणजे मॉड हा नेहमीच नॉन निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा आय शुड कॉल इट ॲज नॉन निगेटिव्ह. वी नो दॅट मॉड ऑफ एक्स मायनस वाय इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू कॅपिटल आर. मीन्स इफ आय टेक एनी टू रियल नंबर्स देन द डिफरन्स एक्स मायनस वाय, it may be positive, it may be negative, or it may be 0. But if I take its modulus, है ना, it will be surely non-negative. तो negative कधीच नसतो. Modulus of any number is never negative. Is never negative. म्हणजे mod of x minus y is always greater than or equal to 0. And so I can say that. But what is mod of x minus y? It is nothing but d of xy. So I can say that d of xy is greater than or equal to 0 for all x comma y belongs to R. So this is the फर्स्ट कंडिशन ऑफ अ मेट्रिक. ही मेट्रिकची पहिली कंडिशन आहे. दिस इज द फर्स्ट कंडिशन ऑफ अ मेट्रिक. नाव लेट अस सी द सेकंड कंडिशन. आता आपण याची दुसरी कंडिशन पाहूया. लेट अस सी नाव द सेकंड कंडिशन. याची दुसरी कंडिशन पहा की डी ऑफ एक्स वाय 0 कधी असतो. असं लिहूया. वी हॅव डी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0. जे डी ऑफ एक्स वाय इक्वल टू 0 कधी येतो ते पाहूया. इफ अँड ओनली इफ. आता डी म्हणजे काय? मॉड ऑफ एक्स मायनस वाय. डी म्हणजे काय? आपण हे सपोज केलं आणि डीचा आपण व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युला लिहिला है ना. डी इज नथिंग बट मॉड ऑफ एक्स मायनस वाय. नाव व्हेन इज मॉड एक्स मायनस, म्हणजे एखाद्या संख्येचा मॉड 0 कधी असतो? एखाद्या संख्येचा मॉड्युलस हा 0 कधी असतो? इफ इट इज 0. फक्त 0चाच मॉड 0 असतो, माहिती आहे ना तुम्हाला. ओनली मॉड ऑफ 0 0 असतो. आता आपण वरती काय लिहिलेलं आहे माहिती आहे का? डी ऑफ एक्स वाय इक्वल टू 0 आणि मग त्याच्या खाली आपण असं लिहिलं होतं मॉड ऑफ एक्स मायनस वाय. मग मॉड 0 कधी असतो? इफ इट इज दॅट 0 नंबर, म्हणजे 0चाच फक्त मॉड काय येतो? 0 येतो. म्हणजे मॉड ऑफ एक्स मायनस वाय इज 0. दॅट मीन्स दॅट
एक्स मायनस वाय मस्ट बी 0. आणि मग एक्स मायनस वाय 0 याचा अर्थ काय, एक्स इक्वल टू वाय. म्हणजे आपण ही दुसरी प्रॉपर्टी व्हेरीफाय केलेली आहे की डी ऑफ एक्स वाय 0 कधी असतो, इफ अँड ओनली इफ एक्स इक्वल टू वाय. ओके. थर्ड कंडिशन फॉर मेट्रिक, मेट्रिकची तिसरी कंडिशन आपण आता इथं व्हेरीफाय करणार आहोत. हे असे प्रश्न एक्झाम्समध्ये एक्झाम्पलमध्ये येतात. म्हणजे व्हेरीफाय दॅट इज अ फॉलोइंग इज अ मेट्रिक स्पेस. खालील जो दिलेला सेट आहे अलॉंग विथ अ गिव्हन मेट्रिक इट इज अ मेट्रिक स्पेस असं व्हेरीफाय करायला येतं. 4-5 एक्झाम्पल्स आपण याचे पाहणार आहोत. त्यातला पहिला एक्झाम्पल सध्याला आपण पाहतोय. ओके. सी नाव द थर्ड कंडिशन वी हॅव डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू काय, डी म्हणजे काय, मॉड ऑफ एक्स मायनस वाय. बट वी नो दॅट दिस कॅन बी रिटन ॲज निगेटिव्ह ऑफ वाय मायनस एक्स. आणि मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ मायनस ए कसा असतो, सेम असतो ना. फॉर एक्झाम्पल मॉड ऑफ 5 इज इक्वल टू मॉड ऑफ मायनस 5 इज इक्वल टू 5. म्हणजे मॉड ए आणि मॉड मायनस ए हे सेमच असतात. म्हणून म्हणजे कुठल्याही संख्येचा मॉड हा त्याच्या निगेटिव्हच्या मॉड इतकाच असतो. म्हणजे मी याला सरळ सरळ काय लिहू शकतो, मॉड ऑफ वाय मायनस एक्स लिहू शकतो युझिंग धिस प्रॉपर्टी की मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ इट्स निगेटिव्ह हे सेम असतात. म्हणजे मॉड ऑफ निगेटिव्ह ऑफ धिस इज इक्वल टू मॉड ऑफ पॉझिटिव्ह ऑफ दॅट. ओके. समजतं ना. अँड व्हॉट इज दिस नाव, हे काय मग मॉड ऑफ वाय मायनस एक्स बाय द डेफिनेशन. आपली जी डी ची डेफिनेशन आहे ती डी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस वाय आहे. मग त्यावरून डी ऑफ वाय एक्स काय, इट इज मॉड ऑफ वाय मायनस एक्स. म्हणजे मॉड ऑफ वाय मायनस एक्सला मी काय लिहू शकतो, डी ऑफ वाय एक्स लिहू शकतो. म्हणजेच तिसरी कंडिशन आपण या ठिकाणी व्हेरीफाय केलेली आहे. डी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डी ऑफ वाय एक्स फॉर ऑल एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू कॅपिटल आर. So that is the third condition of a metric. And now the important, that is the triangle inequality. शेवटची जी कंडिशन आहे तिला आपण ट्रायंगल इनइक्वालिटी म्हणतो. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सी हिअर द ट्रायंगल इनइक्वालिटी. ट्रायंगल इनइक्वालिटी पाहूया आपण. 2 मला घ्यावं लागतात एक्स आणि वाय आणि मग त्याचा डी ऑफ एक्स वाय इज लेस दॅन आर इक्वल टू आपल्याला दाखवायचं ना ते. नाव पहा, तिसरी शेवटची कंडिशन डी वी हॅव डी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस वाय. बरोबर आहे. सो व्हॉट आय डू, आय वॉन्ट झेड, आय वॉन्ट टू इन्सर्ट अ थर्ड नंबर झेड. मला पाहिजे काय, मला हे दाखवायचं डी ऑफ एक्स वाय इज लेस दॅन आर इक्वल टू डी ऑफ एक्स झेड प्लस डी ऑफ झेड वाय है ना. वी हॅव टू शो दिस थिंग. तर मला इथं झेड इन्सर्ट करायचं आहे. सो आय विल सबस्ट्रॅक्ट झेड अँड देन आय विल ॲड झेड, ॲडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग झेड. सो आय कॅन राईट दिस ॲज एक्स मायनस झेड प्लस झेड मायनस वाय. And you know this inequality mod of, you have seen this in analysis, mod of a plus b is less than or equal to mod a plus mod b. mod of a plus b काय असतो, लेस दॅन आर इक्वल टू मॉड ए प्लस मॉड बी असतो. तर त्यानुसार मी याला लेस दॅन आर इक्वल टू मॉड ऑफ ए मीन्स मॉड ऑफ फर्स्ट ब्रॅकेट प्लस मॉड ऑफ सेकंड ब्रॅकेट. अँड दिस फर्स्ट ब्रॅकेट इज नथिंग बट डी ऑफ एक्स झेड अँड द सेकंड ब्रॅकेट इज नथिंग बट डी ऑफ झेड वाय. So thus the third condition of a metric is also satisfied. It's less than or equal to बरं का. So it is d of xz plus d of zy. And thus all the 4 conditions of metric are satisfied. Thus all the conditions किंवा directly हा no need. Therefore d is a metric. Therefore d जो दिलेला आहे तो is a metric on R. Is a metric ऑन कॅपिटल आर. आणि जर डी हा मेट्रिक ऑन आर असेल तर आर कॉमा डी हा काय असतो, मेट्रिक स्पेस असतो. देअरफॉर आर कॉमा डी इज अ मेट्रिक स्पेस. ठीक आहे. होप यू गॉट दॅट सोल्युशन. समजलं असेल सर्वांना हे सोल्युशन. अगदी सोपा होता. अँड नाव अगेन असाच दुसरा म्हणजे हा सेट रिअल नंबर्समध्ये होता. मग तुम्ही कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा याला प्रूव्ह करू शकता. म्हणजे हेच एक्झाम्पल कॉम्प्लेक्समध्ये पण जशास तसं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो कॉम्प्लेक्सचा आहे. राईट ऑन द क्वेश्चन. आपण सगळं न लिहिता मी तुम्हाला फक्त थोडक्यात त्याच्या ज्या स्टेप्स आहेत किंवा लिहायचं तर लिहू पण शकतो, नो प्रॉब्लेम. लिहा शो दॅट द फंक्शन डी तेच येणार, सगळं सोल्युशन तेच येणार. शो दॅट, कारण त्या सगळ्या प्रॉपर्टीज इथं पण सॅटिस्फाय होतात. शो दॅट द फंक्शन डी, so that the function d from किंवा defined by
defined by d of z1 z2, d comma defined by d of z1 comma z2 is equal to mod of z1 minus z2. तेच आहे बरं का, फक्त रिअलच्या ऐवजी कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत हे. z1 comma z2 बिलॉंग टू कॅपिटल C. सो सेम एक्झॅक्टली तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा इज अ मेट्रिक ऑन द सेट ऑफ ऑल कॉम्प्लेक्स नंबर, इज अ मेट्रिक on the set of all complex numbers. It's a metric on the set of all complex numbers. तर यासाठी पण त्याच सगळ्या 4 कंडिशन्स तुम्हाला व्हेरीफाय करायच्यात. टू शो दॅट डी इज अ मेट्रिक लिहायचं तर लिहा फास्ट. टू शो दॅट तुम्ही स्वतःच लिहायचा प्रयत्न करा, मी याला स्किपच करतो कारण तेच वाक्य सगळं जिथं जिथं XY होता ना तिथे तिथे तुम्हाला काय करायचे, Z1 Z2 घ्यायचे. सो आय विल नॉट राईट दॅट. काहीच बदल नाही करायचा, एकही ओळ बदलायची नाही, एकही स्टेप किंवा मेथड बदलायची नाही. काय करायचे, फक्त जिथे जिथे X, Y होता तिथे तिथे तुम्ही Z1 Z2 घ्या थ्रू आउट, आणि कॅपिटल R होता तिथे C घ्या. म्हणजे ऑल द प्रॉपर्टीज आर सिमिलर अँड यू कॅन चेक दोज. तुम्ही त्या स्वतः चेक करू शकता सहजपणे. इट इज नॉट डिफिकल्ट. म्हणजे वरचंच सोल्युशन लिहायचे जवळपास. आता लिहित असताना तुम्ही विचार तर करणार की नाही की हे कॉम्प्लेक्स नंबरसाठी आपण अशा अशा प्रॉपर्टीज आहेत किंवा नाहीत. या तुम्ही तुमच्या बेसिक नॉलेजवरून, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये सुद्धा मॉड ऑफ Z1 प्लस Z2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड Z1 प्लस मॉड Z2 असतो. इन केस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स ऑल्सो मॉड ऑफ Z1 प्लस Z2 इज, म्हणजे तीच लास्ट प्रॉपर्टी महत्वाची. पहिली काय आहे की डी ऑफ Z1 Z2 इज ग्रेटर दॅन. आता डी ऑफ Z1 कामा Z2 बरोबर काय आहे, मॉड ऑफ Z1 मायनस Z2. मॉड कसा असतो, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे की डी ऑफ Z1 Z2 इक्वल टू 0 इम्प्लाइज दॅट Z1 इज इक्वल टू Z2 आला पाहिजे. मग डी ऑफ Z1 Z2 इक्वल टू 0 कधी असतो, इफ अँड ओनली इफ मॉड ऑफ Z1 मायनस Z2 इज 0. पण मॉड कधी 0 असतो, दॅट नंबर इज अ 0, म्हणजे Z1 मायनस Z2 इज 0. आणि Z1 मायनस Z2 0 असेल तर Z1 इक्वल टू Z2. सो ते तसंच तिसऱ्यासाठी काय, मॉड ऑफ Z1 मायनस Z2 आणि मॉड ऑफ Z2 मायनस Z1 सेम असतात. म्हणजेच डी ऑफ Z1 Z2 इक्वल टू डी ऑफ Z2 Z1 असतो. सो होप यू गॉट दॅट. तर मला वाटतं की मी याला घेत बसू नये, आपण पुढे जाऊया तिसऱ्या एक्झाम्पलकडे. लेट अस सी नाव द थर्ड एक्झाम्पल. यातलाच तिसरा एक्झाम्पल वेगळा आहे. तिसरा एक्झाम्पल तर याच्यात असं आहे किंवा डी ऑफ XY इज इक्वल टू 1 फॉर X नॉट इक्वल टू Y, आणि डी ऑफ झिरो आहे ना दुसरा, आणि डी ऑफ XY इक्वल टू 0 फॉर X इक्वल टू Y असंच दिले ना. पुस्तक माझ्याकडे नाही आहे बरं का, आज मी जातो कॉलेजला. पाहूया तिसरा एक्झाम्पल. हे जमेल ना तुम्हाला. सेकंड तुम्ही डू ॲज अ होमवर्क, म्हणजे यू कॅन डू इट युअर सेल्फ. आपण तिसरा जे क्वेश्चन आहे तो लिहूया. आज मी पुस्तक घेऊन येतो, कारण पुस्तक नसेल तर प्रॉब्लेम्स पण लिहित असताना अडचण येते. मी दुसऱ्याच्या याच्यातून ते प्रश्न घेतोय, पण त्याच्यात तेच असतील हे ना. लिहा. show that a mapping D defined by a map D defined by असाच आहे तो, defined by D of XY is equal to 1 if X is not equal to Y, and it is equal to 0 if X is equal to Y, is a metric on R, is a metric on R. ठीक आहे, इट्स अ मेट्रिक ऑन आर. सी द सोल्युशन. पुन्हा एकदा त्या 3 कंडिशन्स. आता हे तर क्लिअरली 1 किंवा 0 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहेच ना, म्हणजे क्लिअर आहे ते. बघा सोल्युशन अगदी क्लिअर आहे ते. क्लिअरली पहिली कंडिशन बरं का, की 1 आणि 0 हे दोघंही कसे आहेत, क्लिअरली डी ऑफ XY
इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी ची व्हॅल्यू याच्याशिवाय वेगळी नाहीच आहे. इट इज आयदर 1 ऑर 0. मी शुअरली इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स वाय बिलॉंग्स टू आर. त्याच्यात काही शंका नाही बिकॉज त्याला दोनच किमती आहेत. आयदर इट इज 1 ऑर इट इज 0. इट मीन्स दॅट इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. दुसरी कंडिशन आहे त्यानं दिलेलीच आहे आपल्याला डी ऑफ एक्स वाय इक्वल टू 0. प्रश्नातच दिले डी ऑफ एक्स वाय 0 कधी आहे, इफ अँड ओनली इफ एक्स इक्वल टू वाय. सो दॅट इज ऑल्सो अ व्हेरी सिम्पल कंडिशन. फक्त चौथी प्रॉपर्टी आहे ना, मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला चौथीच प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आहे. 1 2 3 ज्या असतात ना जवळपास सगळ्या ह्याच्यात इझी आहेत. म्हणजे ऑल प्रॉब्लेम्समध्ये 1 ते 3 नंबरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या ऑलमोस्ट सिम्पल किंवा ऑब्व्हियस आहेत. ओके, त्यानंतर आता तिसऱ्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, इफ एक्स इज नॉट इक्वल टू वाय है ना, देन तिसरी कंडिशन तर डी ऑफ एक्स वाय किती आहे, 1 आहे. अँड व्हॉट विल बी डी ऑफ वाय एक्स, तो पण 1च येणार की नाही, कारण जर 2 नंबर सेम नसतील तर त्याचा डी किती आहे प्रश्नात दिलेला आहे, इट इज 1. म्हणजे ह्यावरून मी काय कन्क्लुजन काढू शकतो की डी ऑफ एक्स वाय इक्वल टू डी ऑफ वाय एक्स, पण कधी जर एक्स नॉट इक्वल टू वाय असेल. अँड इफ एक्स इक्वल टू वाय असेल, व्हॉट हॅपन्स इफ अँड इफ एक्स इक्वल टू वाय जर असेल तर व्हॉट विल बी डी ऑफ एक्स वाय, डी ऑफ एक्स वाय किती असेल, 0 असेल. अँड व्हॉट विल बी डी ऑफ वाय एक्स, जर 2 नंबर सेम असतील तर त्याचा डी ऑफ एक्स वाय 0 असतो. मग जर एक्स इक्वल टू वाय असेल तर वाय इक्वल टू एक्स पण असतो की नाही, आणि म्हणून डी ऑफ वाय एक्स. म्हणजे या सुद्धा केसमध्ये डी ऑफ एक्स वाय इक्वल टू काय मिळतोय मला, डी ऑफ वाय एक्स. फक्त 4 कंडिशन्स आपल्याला व्हेरीफाय करायच्यात. वी हॅव टू जस्ट व्हेरीफाय द 4 कंडिशन्स. अँड नाव द लास्ट वन, चौथी जी आहे ती ट्रँगल इनइक्वॅलिटी आहे. यामध्ये मात्र मला तो झेड मध्ये इन्सर्ट करायचा आहे. तर मग त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या शक्यता येतात बरं का, त्याच्यामध्ये परत वेगवेगळ्या शक्यता येतात. जर का एक्स इक्वल टू वाय असेल तर जो झेड असणार आहे तो पण त्याच्याशी इक्वलच असणार आहे ना. म्हणजे काय की इफ एक्स इक्वल टू वाय, तर याच्यामध्ये जो झेड तुम्हाला घ्यायचा आहे तो ऑब्व्हियसली काय असणार आहे, याच्याशी इक्वलच असणार ना. मला जो झेड इन्सर्ट करायचा आहे तो ऑब्व्हियसली या एक्स आणि वाय इतकाच असणार आहे. म्हणजे कसं की बघा, इफ डी एफ एक्स इज इक्वल टू वाय देन डी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. परंतु इफ आय हॅव टू इन्सर्ट झेड इन बिटवीन एक्स अँड वाय देन इट मस्ट बी इक्वल टू बोथ. म्हणजे नाव बघा की जर मला असं लिहायचं असेल डी ऑफ एक्स वाय आणि डी ऑफ एक्स झेड प्लस झेड वाय काढायचं असेल, क्लिअरली असं लिहूया इथं आपण, झेड जो मला इन्सर्ट करायचा आहे तो याच्याशी इक्वलच असला पाहिजे, कारण पहिला आणि शेवटचा पॉईंट सेम आहे ना. म्हणून डी ऑफ एक्स झेड प्लस डी ऑफ झेड वाय इज इक्वल टू काय येणार, 0 प्लस 0 म्हणजे 0 येणार. म्हणजेच या केसमध्ये मला काय मिळालंय, डी ऑफ एक्स वाय इक्वल टू मिळायला. मिळू द्या ना, आपल्याला इक्वल टू पण चालतो, कारण लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. आपल्याला काय पाहिजे की डी ऑफ एक्स वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू. मग मला इथे इक्वल टू मिळाला. वेगवेगळ्या शक्यता घ्यायच्यात मला. आणखी एखादी शक्यता दाखवतो आणि सिमिलरली वी कॅन व्हेरीफाय द अदर पॉसिबिलिटीज ऑफ दिस, असं आपण म्हणून त्याला डायरेक्ट लिहूया. म्हणजे आता मी एक लेसची शक्यता दाखवतो की व्हेन इट इज लेस. पहा मी दाखवतो. मध्ये समजा एक्स नॉट इक्वल टू वाय घेतला आपण. इफ एक्स इज नॉट इक्वल टू वाय, एक्स हा वायला इक्वल नाहीये आणि मला तो हे करायचं आहे काय, डी ऑफ एक्स वाय काढायचा आहे. अँड ऑल्सो सपोज दॅट एक्स इज नॉट इक्वल टू झेड अँड झेड इज नॉट इक्वल टू वाय, सगळेच नॉट इक्वल आहेत. तर मग डी ऑफ एक्स वायची व्हॅल्यू किती येणार, 0 येणार. सॉरी डी ऑफ एक्स वायची व्हॅल्यू काय येणार, 1 येणार, कारण नॉट आहे ते. डी ऑफ एक्स झेडची व्हॅल्यू काय येणार, 1च येणार. डी ऑफ झेड वायची व्हॅल्यू काय येणार, 1, कारण जर एक्स आणि वाय सेम असतील तर डी किती येतो, 0 येतो. अदरवाईज किती येतो, 1. सो मी याची जर उजवी बाजू म्हणजे डी ऑफ एक्स झेड प्लस झेड वाय काढला, डी ऑफ झेड वाय काढला, तर तो किती यायला, डी ऑफ एक्स झेड 1 आहे आणि हा पण 1 आहे म्हणजे 2 आला. मग हा जो 1 आहे या 2 पेक्षा कसा आहे, लहान आहे. म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो की डी ऑफ एक्स वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू डी ऑफ एक्स झेड प्लस, म्हणजे लेस दॅन लिहा, इथं लेस लिहा,
आणि मग हे दोन रिझल्ट, जे वरचा रिझल्ट आणि हा खालचा रिझल्ट जर आपण कंबाईन केला, हे स्ट्रिक्टली लेस आहे ना, इथं दिसतंय मला सरळ सरळ की हा 1 आहे आणि उजव्या बाजूला 2 आहे, त्यामुळं 1 लेस दॅन 2 आहे ना. सिमिलरली वी कॅन व्हेरीफाय अदर केसेस, म्हणजे याच्या ज्या अदर केसेस आहेत त्या आपण अशाच पद्धतीने व्हेरीफाय करू शकतो. अँड देअरफोर द फोर्थ कंडिशन इज सॅटिस्फाईड. डी ऑफ एक्स वाय इज लेस दॅन आर इक्वल टू डी ऑफ, कारण पहिल्या केसमध्ये इक्वल टू आलता, दुसऱ्या केसमध्ये लेस आलेला आहे. सो कंबाइनिंग दॅट आय कॅन राईट लाईक दिस फॉर ऑल एक्स वाय झेड बिलॉंग टू आर अँड देअरफोर डी इज अ मेट्रिक ऑन आर. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला मेट्रिक जर दाखवायचा असेल तर ह्या 4 प्रॉपर्टीज, 4 कंडिशन्स व्हेरीफाय कराव्या लागतात. ओके, सो इज देअर एनी डाऊट, याच्यामध्ये काही तुम्हाला शंका आहे? ओके, थँक्यू फॉर नाऊ. आपण इथे